नोकरी आहे तुझी, ती तशीच करायची. फक्त मला स्वतःचा चेहरा दाखवायचा नाही. आपला चेहरा न दाखवता जर तुला नोकरी करता येणं शक्य असेल तर कर, नाहीतर गणपती बाप्पा, अभिमन्यू सरांना समोर आणू नको. तेवढं सांभाळ फक्त, बाकी सगळं मी मॅनेज करते. अभिमन्यू सर नाहीये. वाचले. गणपती बाप्पा, तो फक्त एकच मजला राहिलाय, तेवढं वाचव. हातात चहाचे कप आहेत म्हणून, नाहीतर डोळे बंद करूनच चालले असते. गणपती बाप्पा मोरया. जा, दिली तुला नोकरी. तुम्हाला समजलं का? इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की कॉलेजमधून हकलून दिलेल्या व्यक्तीला पुन्हा कॉलेजमध्ये येण्याची संधी मिळते. कसं काय? आले अभिमन्यूच्या मना, तिथे कोणाचीच आले ना. हो, अहो ती घरी गेली होती म्हणे माफी मागायला. काहींना ती नशिबान वाटत असेल, पण माझ्यासाठी या प्रकरणात अभिमन्यू सरांच्या मनाचा मोठेपणा जास्त महत्वाचं वाटतंय. बरं, त्या मुलीचं नाव काय? घ्या, 200 वर्ष आयुष्य आहे तुला. 100 वर्ष तुझ्या नशिबाची आणि उरलेली 100 तू सरांकडे जाऊन जे काही बोलून आलीस त्याची. मैम, मैम आओ. हा इतका घाणेरडा चहा गटारात फेकण्याच्या लायकीचा आहे. ते शक्य नाही म्हणून इथे डस्टबिन मध्ये होतीये. मॅम आओ, पण तुम्ही चहा प्यायला पण नाही. मग तुम्हाला जर आवडला नाहीये तर मी नवीन बनवून आणू का? काही गरज नाही, कारण तो सुद्धा असाच बनणार आहे. नाही मॅम, असं नाही बनणार. मी बनवीन ना तुमच्यासाठी. आणि जर तुम्हाला नाही ना आवडला तर मग तुम्ही मला वाटेल ते बोला. जोपर्यंत तुम्हाला माझ्या हातचा चहा आवडत नाही ना, तोपर्यंत मी बनवत राहीन. आणि मी तो ओतत राहीन. कारण काय आहे ना, त्या चहामध्ये साखरेबरोबर अभिमन्यू सरांनी तुला माफ केलं याचा माझाही विरघळलाय ना. वाव, प्लीज बघ, ही जी तुझी नाटकं आहेत ना, ती माझ्या समोर करायची नाहीत हा. तुला इथे राहू दिलंय म्हणून डोक्यावर चढायचं नाही. आणि तुला काय वाटतंय, इथे तुझा आदर सत्कार केला जातोय? तू मागितलेल्या भिकेवर अभिमन्यू सरांनी मन मोठं करून उपकार केलेत. याची जाणीव ठेवायची कायम. नाउ जस्ट लीव. जसं पहिल्या श्वासाचा क्षण हा मिनिटामध्ये किंवा तासामध्ये नाही सांगता येत, तसंच आपल्याला शेवटच्या श्वासाची वेळ सुद्धा सांगता येत नाही. प्रेमाचं सुद्धा तसंच आहे. प्रेमाचा पहिला क्षण देखील आपल्याला सांगता येणार नाही. एखादी व्यक्ती आपल्याला नेमकी केव्हा आवडू लागली, नेमकं तिच्याबद्दलचं प्रेम आपल्या मनामध्ये केव्हा निर्माण झालं, हे आपल्याला नाही सांगता येत. प्रेम म्हणजे काही सायन्स नाही, प्रेम म्हणजे काही गणित नाही. म्हणजे पावसाच्या संततधार पडणाऱ्या धारांमधनं सूर्यकिरण कधी आरपार गेले आणि कधी इंद्रधनुष्य तयार झालं हे ना त्या पावसाला सांगतायत,
ह्या त्या सूर्यकिरणांना सांगताय. प्रेमाची अशी स्वतःची भाषा आहे. प्रेम अनेक भाषांमध्ये व्यक्त होतं, पण तरी सुद्धा प्रेमाची अशी स्वतःची एक खास भाषा आहे. म्हणजे ज्या व्यक्तीवरती आपलं प्रेम आहे, एकदा ती व्यक्ती आपल्या समोर आली ना की भाषेशिवाय तिच्याशी आपला संवाद सुरू होतो. आणि म्हणूनच कवी म्हणतो की माझ्या प्रत्येक आठवणींमध्ये तुझा वाटा अर्धा आहे. माझ्या प्रत्येक आठवणींमध्ये तुझा वाटा अर्धा आहे आणि भूतकाळ आठवायचा झाला तर तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे. वा, तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? सॉरी सर, मी जात होते इथनं आणि तुमच्या कवितेच्या ओळी ऐकल्या. आतमध्ये मैफिल चालू आहे का? इथे काय करतेयस? नाही, सॉरी सॉरी सर. माझ्या समोर तू येऊ नकोस हे सांगून मला 4 तास सुद्धा झाले नाहीये, बरोबर? सर, मला तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा. प्लीज. तुझ्यावर आरडाओरडा करून मला आतमध्ये विद्यार्थ्यांना मी मराठी कविता शिकवतोय, त्यांचं रसग्रहण मला कमी करायचं नाहीये. नाहीतर आता शब्दांनी तुझे थिंडोडे काढले असते मी अख्ख्या कॉलेज समोर. मी यायलाच नव्हतं पाहिजे इकडे. सर, चुकलं माझं. अरे किती चुका करायच्या? आपली जागा कुठे? कॅन्टीन मध्ये ना. मग इथे काय आहे? कॉलेजमध्ये काय ग्राउंड वाटलं का गार्डन वाटलं? हवा तेव्हा फिरायला. माफ करा सर, पण मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीचा राग वेगळ्या ठिकाणी काढताय. मी खरंच तुमच्या आईला. गौरी, अगं गौरी, केव्हाची कॉफीची ऑर्डर दिली आहे? निघ लवकर, निघ निघ. येते. केव्हाची कॉफीची ऑर्डर दिली होती ना? झालं, जाऊ मी आता शिकवायला. गौरी, काय झालंय? मूर्ख आहे मी. अक्कल नाहीये मला. 100 वेळेला म्हणते सॉरी, माफ करा, सारखी सारखी नाही चुकणार, पण त्याच चुका करते मी. आल्या आल्या मी माझ्या मनाला समजवलं होतं की गौरी, काहीही झालं तरी त्यांच्या समोर जायचं नाही, पण नाही, गेले परत त्यांच्या समोर. तू का असं करते? मला काहीच कळत नाही. मलाही कळत नाहीये. मलाही तोच प्रश्न पडलाय. काय अडलंय माझं त्या माणसासोबत मागच्या जन्मीचं तेच कळत नाहीये मला, की सारखी सारखी जाते मी त्याच्या समोर अपमान करून घ्यायला. तू आधी शांत हो. तू नीट सांग. नाही, ते काही नाही. तर काहीही झालं पण त्या माणसासमोर जायचं नाही. नाही म्हणजे नाही जायचं. आपल्याला नोकरी जास्त महत्वाची, नाही जायचं त्यांच्या समोर. गौरी, सोड ते. काय करतेस तू गौरी? तू शांत हो, शांत हो. नाही जाणार त्यांच्या, नाही जाणार. काय काय बिघडवलंय त्या मुलीने तुझं? ते तिला विचार. अरे अभि, तू एक उत्तम प्रोफेसर आहेस. तुझा धाक आहे मुलांना, पण जेवढी मुलं तुला घाबरतात तेवढा तुला आदर्शही मानतात. आणि काय चाललंय तुझं? ज्या माणसाने गेल्या 15 वर्षात एकही सुट्टी घेतली नाही, तो माणूस काही कारण नसताना घरी थांबतो. त्या मुलीला कधी काळबळून काढून टाकतो, कधी परत बोलवतो, तिच्यावर खेकसतो, ओरडतो, परत चेहरा दाखवून सांगतो. काय चाललंय काय? किल्ली दे. त्या विषयाच्या संदर्भात काही बोललीये कधी? किल्ली दे. मला आधी उत्तर दे. निनाद, किल्ली दे. तुला मित्र का नाहीत माहितीये? याच कारणासाठी. तू ना सगळं असं मनात कुजवत ठेवतोस. अरे मित्र शेअरिंग साठी असतात. मला वाटलं होतं तुला कोणी मित्र नाहीये, पण मी आहे तुझा मित्र. तू मला सगळं सांगशील, मन मोकळं करशील माझ्यापाशी. पण नाही, मी नाहीये मित्र तुझा.
ठीक आहे, मैत्री फ्रेंडशिप सगळं गेलं तेल लावत. येतो मी. निनाद थांब. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. निनाद थांब. आता जे मी तुला दाखवणार आहे ते जर तुला पाहायचं नसेल तर परत मला विचारायला यायचं नाही. काय दाखवणार आहेस तू आता मला? गौरीचा फोटो तुझ्या वॉलेटमध्ये? गौरी नाहीये. तन्वी आहे. आता कळ की मी तिला का सांगितलं की तुला कॉलेजमध्ये काम करायचं असेल तर कर, पण तुझा चेहरा मला दाखवू नकोस. सर, तुमची कॉफी. सॉरी हा, उशीर झाला. थांब गौरी, बघ अभि माझा खूप चांगला मित्र आहे म्हणून सांगतो, तो वाईट नाहीये. ते कसेही असले तरी त्यांच्या मनात माझी जी इमेज आहे ती कधी बदलणारच नाही ना आता. अरे तुम लोग का ऑर्डर हो गया? हाँ दिया है. वेरी गुड. ये आपको क्या चाहिए? एक पोहा. एक डोसा. अरे इधर पोहा, इधर का ऑर्डर हो गया. लाया. किती गौरी कुठे गेला असता पण तुम्ही? अण्णा गौरीला काय बोलू नका, त्याच्यामुळे कॅन्टीन मध्ये गर्दी वाढली. अच्छा मेरे को ये इधर पोहे. थँक्यू. मार्केट जाके आने करे. हाँ, ठीक है. गौरी यार सॉलिड आहे सर, तू चमत्कारी आहेस. मी माझ्या बाबांना फोन लावून दिला होता, सरांनी रागाने माझा फोन फेकून दिला. तू एवढं सगळं केलेलं असताना सरांनी तुला माफ केलं, आणि माफ केलं ते केलं. सर कॅन्टीन पर्यंत सांगायला आले. क्या बात आहे गौरी, क्या बात. गौरी कमाल. काय आहे हा गौरी पॅटर्न? सांग ना. सांग ना, सांग ना, सांग सांग ना. ना. आम्हाला पण ऐकायचं. नाही, तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये, मी काय नाही केलं. बरं, तू काय बोलीस ते तरी सांग. सांग ना. सांग ना रे गौरी, सांग ना. एक मिनिट मी सांग. सगळ्यांना उत्तर भेटणार. तो गेम तिथनं सुरू झाला जेव्हा गौरी अभि सरांच्या घरी गेली माफी मागायला. हे जाब विचारायला. जाब विचारायला. हा मग जसा सरांनी दरवाजा उघडला मग काय झालं? मॅडम डायरेक्ट तुटून पडला ना भाई. काय बोलली सांग ना. हे एक शब्द सोडला नाही. गेट लावण्यापासून कॉलेज मधली बोंबा बोंब केलेल्या सगळ्या शिक्षा डायरेक्ट बाहेर काढल्या ना सगळ्या. एवढं सगळं बोलल्यावर सरांनी ऐकून घेतलं? नाही. हा मग शेवटी निघतानाही बोलली सरांना माफी मागायची माझी, आणि ते पण सगळ्यांसमोर. आणि पुढं काय झालं तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे. अरे म्हणूनच तर सर इथपर्यंत आले होते. अरे हे तर काहीच नाही. खरा गेम आहे ना शेवटच्या 5 मिनिटात झाला. असं काय झालं? सांगतो. गौरी सरांच्या डोळ्यात डोळे घालून खरं काय ते बोलली. डोळे घालून खरं बोलली. पण आपले अभि सर स्वाभिमानी माणूस. या सरांचं काय असतं माहिती का तुला? ह्यांना ना खरं ऐकायचं असतं. त्यामुळं सरांच्या डोळ्यात डोळे घालून जो कोणी खरं बोलेल त्याला सर डायरेक्ट माफ करतात. पण खरं बोलायची डेअरिंग पाहिजे. आणि या सगळ्याला काय बोलतात? काय म्हणतात? गौरी पॅटर्न.
कॉलेजमध्ये आता तुम्हाला गरज पडली तर तुम्ही कुठला पॅटर्न वापरणार? चला लेक्चरला चला लेक्चर. अरे किती फेकशील? लोक फक्त मीठ मसाला लावून सांगतात, तू तर अख्खी चक्की फोडणी घातलीयस. असू दे की, तू हिरोईन बनली ना मग झाली. उद्यापासून बघ तुझ्या नावाची ना अख्ख्या कॉलेजमध्ये चर्चा असणार. डोसा अभिमन्यू सर. सर आले मी जा. परत ये परत परत ये. आली ती. कुठे गेली ती? तिला बोलव ना. तिला बोलव ना. ती आली. कुठे कुठे ती? कुठे ती? कुठे ती? आली का? नाही आली आणि येणार पण नाहीये ती कधीच परत. तरी तिला बघितल्यानंतर मला का त्रास होतो मला कळतच नाही. तिचं कुठे चुकतंय हेच मला कळत नाही. खरं तर काहीच चुकत नाहीये तिचं. खरं वागतेय, खरं बोलते. मग तिला बघून मला का त्रास होत नाही का? मी चुकले. माझी चूक झाली. माझी. तिला बोलव ना. तिला सांग मी चुकले. ती नाही चुकली. तिला बोलव ना. तिला. ती नाही आली आणि नाही येणार परत कधी. बोलव ना तिला. तिला बोलव ना. तिला बोलव. मी चुकले. बोलव ना तिला. हो थँक्यू. आज कसा काय कॉलेजमध्ये वेळ मिळाला? वेळ मिळाला नाही, वेळ काढला. आज माझ्या एका शब्दावर आम्ही कॉलेजवर जायला तयार झाला. अशा छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करायला हव्या. दादा आणि सेलिब्रेशन. अगं साधे दिवाळी तो कधी सेलिब्रेट करत नाही. आई थांब मी बघते. हाय आत्या. पार्सल. वाव अभिमन्यू ब्रोचं पार्सल आहे. तर तू ये ना इकडे बस ना. जस्ट वेट अँड वॉच. सरप्राईज आहे. आई ब्रोचं पार्सल आलंय. एक मिनिट. काय करतेस तू? हे कोणाचंही पार्सल असं ओपन करायचं नसतं. एक्सक्यूज मी. एकतर तो माझ्यासाठी कोणीतरी नाहीये, तो माझा मामा आहे. तू स्वतः बोललेलं स्वतःच काय विसरते सात्या? तू का ओपन करतेस हे पार्सल? हे पार्सल मीच मागवलंय अभिसाठी. सो मी तर हे ओपन करूच शकते. कोणतं पुस्तक आहे? पुस्तक किती क्लिशे गिफ्ट आहे. आय एम नॉट सो टिपिकल. इट्स अ पेन. लुक एट दिस. वाव अगं किती सुंदर पेन आहे. ए आबा आपल्या इकडे पण मिळतं ना असं पेन? नाही मिळत. हे मेड इन जर्मनी आहे. जर्मनीची खूप मोठी कंपनी आहे. इट्स अ ब्रँडेड पेन. लिमिटेड एडिशन आहे त्यांची. पण ब्रोकडे त्याचे एक पेन आहे आणि ते तो कोणालाच देत नाही. ते पेन खूप कॉमन आहे. तो जे पेन वापरतो ना तशी 100 पेन येतील या एका पेनच्या किमतीमध्ये. त्याला हे पेन एकदा बघू तर दे. आय एम शुअर तो त्याचं पेन फेकून दे. हो रागिणी, त्याला हे पेन नक्की आवडेल. हो ना? मला नाही वाटत. झाला हिचा नन्नाचा पाढा सुरू. का ग आबा, का नाही आवडणार? आई मी इतके वर्ष बघतीये ब्रोला. त्याच्याकडे एकच पेन आणि ते तो कोणालाच देत. फेकून देणं तो दूरची गोष्ट आहे. एक सांगू, डोंट फील बॅड. हा पण तू हे पेन द्यायला ब्रोकडे जाऊच नकोस.
एक वेळ तो हे पेन फेकून देईल, पण ते पेन फेकणं इम्पॉसिबल. आभा आभा नाही, एक नंबर आगाव झालीये. सॉरी रागिणी, पण तू हे पेन दे त्याला, दादाला आवडेल त्याला आणि त्याचा मूड पण चेंज होईल. तुम्ही बसा, मी काहीतरी खायला बनवून आणते. आत्ता आत्या आहे म्हणून ठीक आहे, एकदा मामी बनून या घरात आले ना की सगळ्यात आधी या आभाला सरळ करणार. साद आली, हलकेच याद आली, स्वप्नातल्या सुखाला हलकेच जाग आली.